कसे झाले? अरे माधव, काय म्हणतो माधव? हे रामदास, किती दिवसातून भेटलात? काहीतरी लाभ आहे म्हणायचं. काय म्हणतो दुकानधंदा? त्या रावळेश्वराच्या कृपेने मजेत चाललाय. रावशरून आठवलं, पण नको सांगायला. अरे सांग ना रे मित्रा. माधव, हा तुमच्या घरच्या इज्जतीचा प्रश्न आहे. रामदास, माधव, तुमच्या गायकड घराला गावात एक इज्जत आहे, पण तुझा भाऊ नारायण काय केलं त्यांनी? काय केलं? अरे रावळेश्वराच्या मंदिरासमोर भीक मागत बसला होता. खोटंय. अरे अंगावर पांघरून घेऊन बसला होता. वाटलंच तर आपा जाताना जाऊन विचार. त्यांना कशाला? मी आमच्या लोह्यात जाऊन विचारतो ना. बरं ठीक आहे, सावकाश जा रे. अहो, चक्रा काय मारताय? 4 वर्षापूर्वी बँकेत साहेब होता आणि आता भीक मागतोय देवळापुढे. अहो, नारायण भाऊजींच्या आजारपणामुळे परिस्थिती खालावली आहे त्यांची, म्हणून मागितली असेल त्यांनी भीक. म्हणजे घराण्याची इज्जत गेली तरी चालेल. थांब, मी जाऊन त्याची खबरच घेतो. पण दुखू नका त्यांना, माझी शपथ आहे तुम्हाला. बाबा, काय रे बाळा राजू? अहो बाबा, केव्हाचा शोधतोय तुम्हाला? आई जेवायला वाट पाहतीये. चला ना. चल बाळा चल. बाबा, अहो मला माहिती आहे, आपली घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे, पण ते माधव काका तर श्रीमंत आहेत ना, आपण त्यांची मदत घेतली तर? माधव आपल्याला मदत करणार नाही. अहो, देऊ का तुम्हाला थोडं? नको नको, मला बस झालं. अगं तुला काही ठेवलंस का? आहे ना, भरपूर आहे मला. बाळा राजू, तुला काही? नको बाबा, पोट भरलं माझं. बाबा, मला सहलीला पाठवा ना. राजू, कसं आहे आता शक्य सहलीला जाणं? तुला माहिती आहे ना आपली परिस्थिती कशी आहे. बाळा, पुढच्याच नक्की पाठवेल, आता शक्य नाही. अहो बाबा, पण वर्गातली सगळी मुलं चाललीत, मी काय एकटाच नाहीये. परंतु बाळा, सावित्री, करू काहीतरी आपण. करू काहीतरी काय? तुम्हाला माहितीये ना आज घरात आपला एक सुद्धा पैसा नाहीये. कसं त्याला सहलीला पाठवायचं? राजू, बाळा, तू झोपायला जा. सावित्री, आता काय करायचं? आता एकच उपाय आहे, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. तेवढं तुझं मंगळसूत्र मोडून टाकावं म्हणतो मी. माझं मंगळसूत्र नाही हो, मी कसं देऊ मंगळसूत्र? माझ्या सौभाग्याचं लेणं आहे ते. खरं आहे तुझं म्हणणं, परंतु असं अपंग सौभाग्य देण्याचा काय उपयोग? आपला एकुलता एक मुलगा आहे, आनंद मिळेल त्याला. शपथ आहे तुला माझी. घातलीच का पुन्हा शपथ? बरं ठीक आहे, दे. अरे इथले लोक कोणी जाऊ नको देऊ ना मधनं. तिथून माणसं सांगता बहुत अच्छे दिखते हैं। देख लो इधर आओ. बहुत अच्छे, बहुत अच्छे, बहुत अच्छे, बहुत अच्छे। हाँ मजा आ रहा सब ऊपर बहुत अच्छा. बीच वो इधर हो भाई.
त्या ठिकाणी जी खंडेराय आले आणि सगळ्यांवर कृपा करतात. खरं आहे बाबा तुमचं, पण खंडोबा तर फक्त जेजुरीला आणि पालीलाच आहे. अगदी खरं तू बोलतेस, पण बाळा हा पालीचाच खंडेराया आहे आणि तो इथे कसा आला त्याची मी कथा तुम्हाला सांगतो.